सर, तुम्ही मला पॉडकास्टच्या वेळेला सांगत होते की तुमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटवरून तुम्ही कसे बाहेर आले आणि तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झाले ते मला सांगा. तसा मेजर होता ॲक्सिडेंट भरपूर. कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला 10 दिवसांनी कळलं होतं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे. कारण एक 10-15 दिवस तर मी ICUला होतो. म्हणजे कमीत कमी 1 महिना तर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच होतो. तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये काही फेलियर्स पण बघितले असतील, तर त्या फेलियरमधून तुम्ही काय शिकले आणि ते काय फेलियर्स होते तुमचे? पाण्यात पडल्याशिवाय कळणार नाही पोहायचं कसं. मी भरपूर वेळा पाण्यातच पडलो आणि पोहता नसता आल्यामुळं डुबलो. पण एक गॉड गिफ्ट की मला बाहेर पण देवाने मला साथ दिली की मला बाहेर पण काढत गेला. वेलकम टू द पॉडकास्ट बाय प्रणव पाटील. आज आपल्यासोबत आहे हर्षल थोरात, ज्यांचं क्लोदिंग आणि फुटवेअरमध्ये एक ब्रँड आहे. त्यांच्या स्टोअरचं नाव आहे HT रिलोड. तर चला त्यांना आज विचारूयात त्यांच्या जर्नीबद्दल. तर सर, नमस्कार. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला टाईम दिलात. तर सर, तुमची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. मला तर तुमची जर्नी माहिती आहे, पण मला असं वाटतं की लोकांना पण तुमची जर्नी माहीत असायला पाहिजे, ज्याच्या हिशोबाने लोकांना एक इन्स्पिरेशन भेटेल तुमच्या जर्नीबद्दल. आणि बिझनेस आज तुम्ही करताय खूप वर्षापासून, तर त्यांना पण एक इन्स्पिरेशन भेटेल की त्यांना बिझनेस कसा केला पाहिजे. तर सर, सगळ्यात पहिले तुमच्याबद्दल प्रेक्षकांना सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षल थोरात. आपलं शॉप लोकेटेड कर्वेनगर विकास चौक येथे आहे. शॉपचं नाव आहे HT's रिलोड मेन्सवेअर आणि आपलं इन्स्टाला जे पेज आहे त्याचं नाव HT's रिलोड मेन्सवेअर म्हणूनच आहे. आपल्याकडं मेन्सवेअरमध्ये ऑल व्हरायटीज मिळून जातील तुम्हाला. म्हणजे मेन्सवेअर झालं, फुटवेअरमध्ये झालं, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्टपासून A to Z सगळ्या व्हरायटीज आपल्याकडं एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला मिळतात. म्हणजे सर्वसामान्य माणसांना त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी एकमेव ठिकाण कर्वेनगरमधलं तर HT's रिलोड मेन्सवेअर हे तुम्ही कुठेही विसरू शकता. तुम्हाला आपल्या प्रोडक्टची क्वालिटी प्लस ग्राहकांकडनं तुम्हाला रिव्ह्यू कळतील आपण काय क्वालिटीचे मटेरियल रेटिंगमध्ये विकतो आहे, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल आणि त्यासोबत आमचाही थोडाफार फायदा होईल या उद्दिष्टानेच आपण सेल करतो. तर तुम्हाला शॉपला यायचं असेल तर कर्वेनगरला व्हिजिट करा. तर सर, सोशल मीडिया जेव्हा तुम्ही यूज करताय, तुम्ही कधीपासून यूज करायला लागले आणि त्याचा इम्पॅक्ट काय तुमच्या बिझनेसवर पडला? तसं सोशल मीडियाचा इम्पॅक्ट मी माझं शॉप चालू केलं तेव्हा इंस्टाग्राम वगैरे नव्हतं, व्हॉट्सॲपच होतं जास्ती. आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मी खूप मोठे कॉन्टॅक्ट माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आणले. मला व्हॉट्सॲपचे ग्रुप आधीपासून कमीत कमी 700-800 ग्रुप ॲड असतील. त्यामुळं मला कॉन्टॅक्ट बेस रेडी मिळाला होता तो. हळूहळू मला सगळे जे माझे कस्टमर्स यायचे ते त्यांच्या रेफरन्समध्ये त्यांच्या ग्रुपला ॲड करायचे किंवा त्यांच्या मित्रांचे नंबर द्यायचे. त्या नंबरचा मी सगळं सेट केला. बरोबर. माझ्या इकडं सगळे नंबर सेव्ह केले. बरोबर. आता ही गोष्ट मी 8-9 वर्ष आधीची सांगतोय. ओके. पण मला कधी वाटलं नव्हतं की ते एवढं त्याचा इफेक्ट पुढं पडेल. मी आपलं सहज कस्टमर आहे म्हणून ॲड करत गेलो. बरोबर. पण ते 1चे 2, 2चे 4 असे ॲड होत गेले. तसे माझे कॉन्टॅक्ट वाढत गेले. बरोबर. तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं. व्हॉट्सॲपमुळं माझं व्हॉट्सॲप ग्रुपला सगळे फोटोज सेंड करायचो. करेक्ट. त्याच्यामुळं मला नवीन नवीन ग्राहक मिळायला लागले. करेक्ट. लांबनं लोक यायला लागले शॉपवर. ओके. आणि त्यामुळं मला ऑनलाईनचा भरपूर फायदा झाला. माझं सगळं दुकानच सेट सगळं या व्हॉट्सॲपमुळं झालं. ओके. जेव्हा इंस्टाग्राम आलं तेव्हा त्याच्यातलं एवढं काय माहिती नव्हतं किंवा हे रील वगैरे त्यातलं काय माहिती नव्हतं. भरपूर लोक रील करत होते पण मी त्या गोष्टीला लाजायचो किंवा हे आपल्याला जमल का नाही जमल माहीत नव्हतं. पण मी सध्या थोड्यानंतर करायला लागलो पण एवढं ॲक्टिव्ह नव्हतो. कारण ते काय मला तेवढे व्ह्यूज मिळत नव्हते. असं वाटायचं उगा त्याच्यात वेळ घालवतोय. पण बाकीचे लोक माझ्या डोळ्यासमोर पुढे चालले होते त्याच्यात, ज्यांनी नवीन शॉप चालू केले होते किंवा ज्यांना मी माल सप्लाय करायचो ते लोक रील करून माझ्यापेक्षा जास्ती त्यांना सेल व्हायला लागला होता. अच्छा. पण मी त्याच्यात लक्ष देतच नव्हतं कारण माझा सेल व्हायचा, मी तेवढ्यातच खुश होतो. बरोबर आहे. मला वाटायचं होतंय आपलं सगळं सेट आहे. आता काय आपल्याला जास्ती गोष्ट करायची, कुठल्या वेगळ्या काय स्टंट करायची गरज नाहीये. बरोबर. त्यामुळे मी आहे ती गाडी तशीच रन करत होतो. बरोबर आहे. पण इंस्टाग्रामने नंतर एवढं मार्केट उचलून धरलं. बरोबर. की जे लोकांना माहित नव्हती दुकानं ती पण लोकांना कळायला लागली. बरोबर. शेवटी ते लोक ऑटोमॅटिकली पुढे गेले. बरोबर आहे. आणि जे जुने होते ते तसेच राहिले कारण ते त्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्हच नव्हते, कारण त्यांनी नवीन गोष्ट शिकलीच नव्हती. बरोबर. त्यातला मी एक होतो की मी पण काही शिकलो नव्हतो त्यातलं. करेक्ट. पण मी सध्या 3-4 महिन्यापासून जास्त ऍक्टिव्ह झालो. करेक्ट. माझ्या रील्स ला चांगले व्ह्यूज यायला लागले. कस्टमर्स बेस मला वाढायला लागला. त्याच्यामुळं माझा जिथं 10-20 हजार रुपये व्हायचा धंदा त्याच्यात अजून 10-15 हजार रुपये जास्ती व्हायला लागला. त्याच्यानंतर मग मी अजून व्हिडिओ करत गेलो. अच्छा.
आणि जास्ती ॲक्टिव्ह नसतोने पण मला त्याचा जास्ती बेनिफिट मिळायला लागले. बरोबर आहे. ही जी जर्नी आहे तुमची, जेव्हा तुम्ही ब्रँड स्टार्ट केला, जेव्हा तुम्ही हे स्टोअर स्टार्ट केलं, त्याची जर्नी काय, तर त्याच्या हिस्ट्री काय त्या जर्नीची, तर एकदा प्रेक्षकांना तुम्ही कळवा. तर शॉप होईल किंवा शॉप टाकायचं असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. बरोबर. मी कॉलेज करत होतो. ओके. असं घरचं बॅकग्राऊंड पण असं एवढं मोठं बिझनेसचं काय नव्हतं. वडील माझे सर्व्हिस करतात. ओके. घरचं एकदम आम्ही मिडल क्लास फॅमिलीतले. बरोबर. त्यामुळं असं काय बिझनेसचा काय रोल नव्हता. बरोबर. मी कॉलेजला सायन्समधनं कॉलेज करत होतो. सगळं चाललं होतं माझं. 11वी 12वी नंतर मी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं. बरोबर. माझी डिग्री तिथून झाली. करेक्ट. पण तेवढ्या मधल्या पिरियडमध्ये माझं शॉप होईल असं काही डोक्यात नव्हतं. माझा एक मित्र होता, त्याच्याकडनं मी माल घ्यायचो. असंच ओळखीनं मला पण त्याची ओळख झाली. त्याच्याकडनं घेऊन मी माझ्या कॉलेजला घेऊन जाऊन ते दाखवायचो मित्रांना. ज्यांना आवडायचे ते घ्यायचे. मग पहिले एक दोन प्रोडक्ट जायला लागले त्यातले. मग मला वाटायला लागलं की बाबा ह्याच्यात चांगले पैसे भेटतात. त्यामुळं अभ्यासावर काही एवढं असं लक्ष नाही राहिलं. सगळं लक्ष माझं फक्त एवढंच होतं की हे आणणे आणि विकणे. मला दुसरं काही डोक्यात नव्हतं. कॉलेजच्या बॅगमध्ये पण फक्त माझे शर्ट्स असायचे, वॉचेस, गॉगल्स हेच घेऊन फिरायचो मी. मग हळूहळू मला लोक मित्र कनेक्ट व्हायला लागले सगळे की आम्हाला पण दे, कितीला आणतो, कुठनं आणतो. आणि सगळे मोठ्या मोठ्या ब्रँडचे गोष्टी असल्यामुळं ॲट्रॅक्ट व्हायचे लगेच की एवढं स्वस्त कसं काय भेटतंय. बरोबर. मग मी ते विकायला लागलो. तसं माझे कॉन्टॅक्ट वाढत, तिथनं पण कॉन्टॅक्ट वाढत गेले माझ्या कॉलेजमधनं. बरोबर आहे. आणि कॉलेजचं असं व्हायचं की मी कॉलेजच्या कॅन्टीनला वगैरे एखाद्याला दाखवायला बसलो, 4-5 घड्याळं तरी, बरोबर, किंवा माझ्याकडचं जे काय प्रोडक्ट आहे ते घ्यायला कोण थांबलं तर ऑटोमॅटिक घोळका तयार व्हायचा पोरांचा. मग एक घ्यायला गेलेली गोष्ट 10 जण घ्यायचे. बरोबर. मग माझा तिथं सेल वाढायला लागला. त्यामुळं अभ्यासात असा एवढा काय इंटरेस्ट राहिलाच नाही. मी फक्त आपलं पास व्हायचंय, घरच्यांना डिग्री दाखवायची म्हणून ते गोष्टी करत राहिलो. तर हळूहळू ते मला भरपूर त्याचा म्हणजे तेव्हाच मला दुकान न टाकताच मला म्हणजे कॉलेजला आलो की लोक वाटच बघत असायचे मी कधी येतोय आणि त्यांना कधी देतोय. मला लोकांनी माझे नंबर घेऊन, माझं दुकान नसल्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन द्यायला लागलो गोष्टी. त्यामुळे मी सगळ्यांच्या डायरेक्ट पोचायला लागलो. बरोबर. आणि सगळ्यांशी माझे संबंध चांगले असल्यामुळं ते त्यांचे अजून रेफर करायला लागले. बरोबर आहे. मग नंतर माझं जसं कॉन्टॅक्ट बेस वाढत गेलं, कारण घरनं मला 50-100 रुपये द्यायचे कॉलेजला बसला जायला आणि यायला. बरोबर. आणि त्याच्यानंतर तेवढ्याच पैशात मी माझं भागवायचो. मला जर रोजचे 1000-500 रुपये मिळायला लागले तर माझं अट्रॅक्शन वाढत गेलं पैशाकडे. लहान वयातच मी खूप पैसे बघायला लागलो. म्हणजे मी 11वी 12वीला वगैरे असल्यापासून हे चालू केलं. मला तेव्हाच असे रोजचे ज्याला 100 भेटतात तेव्हा रोजचे 1000-2000 रुपये मिळायला लागल्यावर मला ह्याच्याकडेच मला असं वाटलं की हेच आपण कंटिन्यू करावं. बरोबर आहे. आणि तेव्हा पण असं काही एवढं माझं त्याच्यात लक्ष नव्हतं. म्हणजे नाही असं बिझनेस सारखं बिझनेस नव्हतं करत. बरोबर आहे. पैसे येत आहेत, माझे कपडे मी काय ना काय माझे शॉक पूर्ण करायचो त्याच्यातनं. त्यामुळे ते पुढे चालत राहिलं. बरोबर. नंतर मग दिवाळी वगैरे यायला लागली तर मग मला मी घरी आणून विकायला लागलो सगळ्या गोष्टी. बरोबर. मग मी लोकांना घरी बोलवायचो माझ्या, आणि ते माझ्या घरातनं घेऊन जायचे. अच्छा. मग तसं एखादं वर्ष 1-2 वर्ष मी घरातनं केलं. माझा कस्टमर बेस वाढायला लागला. मग मी एक दिवाळी होती की मग म्हटलं आता आपण काहीतरी दुकान करावं. पण काय घरनं पण एवढं सपोर्ट तेव्हा मिळत नव्हता, कारण असं काय दाखवून देत नव्हतं की मला मी एवढे पैसे भेटत आहेत किंवा मला काय. त्यामुळे घरच्यांना एवढा विश्वास नव्हता की हा करल नाही करल. मग मी माझा एक मित्र आहे त्याच्या सलूनमध्ये वरच्या फ्लोअरला छोटासा फ्लोअर होता त्याचं, तिथं उभं राहिला पण नीट अख्खा माणूस उभा स्ट्रेट पण उभा राहत नाही. अच्छा. त्याच्यामध्ये मी एक आपलं पडद्याचा रॉड असा लावला. ओके. आणून मार्केटमधनं हँगर आणले. ओके. आणि 2 स्टूल आणले, कारण उभं राहता येत नव्हतं त्यामुळे सगळे बसायचे डायरेक्ट आले की. आणि मग मी तिथं ते सगळे शर्ट्स एकाकडनं घेतले. असे घरच्यांनी मला एक 50-60 हजार रुपये दिले. अच्छा. बाबा ह्याच्यातच काय करायचं ते कर. बरोबर. तर मी तेवढ्याच माल भरला शर्टचा. अच्छा. आणि त्याचं सलून असल्यामुळं सलूनमध्ये येणारे लोक आणि प्लस माझे येणारे लोक ते कॉन्टॅक्ट तिथनं मला जास्त ग्रीप मिळाली. अच्छा. मग त्या वरच्या फ्लोअरमध्ये छोट्याशा मी दिवाळीचा सगळा सेल केला. माझे सगळे पैसे पण कव्हर झाले, सगळं एकदम व्यवस्थित झालं. मग मला कॉन्फिडन्स वाढला की नाही आता आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, आपल्याकडे एवढा कस्टमर बेस आहे तर आपण काहीतरी एक मोठी उडी मारू. बरोबर. मग मी माझं शॉप चालू केलं कर्वेनगरमध्ये. मला घरच्यांनी पण तेव्हा सपोर्ट केला. माझ्या राहत्या घरावर मी लोन केलं वडिलांनी आणि मला पैसे दिले. मग जसं तिथून माझी जर्नी चालू झाली, मी जसं दुकान टाकलं तर वेस्टर्न वेअर माझ्या एरियामध्ये नव्हतं तेव्हा.
अच्छा. दुकानं होती कपड्याची, पण वेस्टर्न वेअरमध्ये असं काय अपडेट कोण घेऊन येत नव्हतं किंवा फॅन्सी काय आणत नव्हतं. बरोबर. ते मी तिथं घेऊन गेलो आणि तेव्हा माझं वय जास्तीत जास्त 20-21च असेल. म्हणजे मी कॉलेज पण तेव्हा करत होतो. त्यामुळं आणि माझं दुकान टाकल्याच्या दिवसापासून ते मला असं ब्रेकडाऊन कधीच आला नाही. माझा रोज भरपूर धंदा होत होता. तेव्हा माझा रोजचा धंदा 10-15 हजार, 20,000, 25,000 होत होता. त्यामुळं मला असं कधी असं जाणवलं नाही की फेलियर काय असतं, किंवा मी नेहमी म्हणजे माझ्याच फॉर्ममध्ये चालायला लागलो की नाही आता धंदा होते, आपल्याला काय आता टेन्शन नाही. मग हळूहळू माझं इंस्टाग्राम जेव्हा आलं तेव्हा मी थोडंफार लोक करतात म्हणून माझं चालू केलं तर पेज वगैरे हे ते, पण त्याच्यावर मी कधी लक्ष नाही दिलं. पण हळूहळू मला लोक सांगायला लागले की तू हे कर, तुला स्किल आहे तुझ्याकडं हे करायचं असं तसं. मग मी ते हळूहळू व्हिडिओ बनवायला लागलो आणि त्याचा मला फायदा होत गेला. तसं जर्नी सांगायची म्हणली दुकानाच्या बाबतीतली तर असं नाही की मला फेलियर आलं नाही, मला खूप मोठे मोठे फेलियर आले. बरोबर. पहिलं टाकला जो कुठला नवीन बिझनेस चालू होतो त्याच्या पहिले काही महिने भरपूर ग्रीप असते प्रत्येक धंद्याला. बरोबर. पहिलं वर्षभर किंवा 6 महिने, वर्ष 2 वर्ष माणूस कुल त्याला धंदा वगैरे असतो, कारण नवीन असतं. बरोबर. लोकांसाठी ते नवीन असतं. बरोबर. आणि कपड्याचा बिझनेस हा असा आहे की इथं आधी तरी जास्ती अपडेट लवकर येत नव्हते, आता दर दिवसाला नवीन अपडेट येतात. बरोबर आहे. पण आधी कसं होतं, मी सेल जास्त असल्यामुळे मी दर 8-8 दिवसाला नवीन स्टॉक भरायला गेलो. बरोबर. त्यामुळं आणि तेव्हा मला काय असं मॅनेजमेंट नव्हतं. तेव्हा मीच एकटाच होतो, माझा एखाद दुसरा मित्र असेल, माझा भाऊ असेल, आम्हीच दुकानावर बसायचो. बरोबर. आणि ते रोलिंग फिरवत राहायचो. बरोबर. त्यामुळे त्या पैशाचं गणित कसं लावायचं, ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, बरोबर. नवीन काय आणता येईल का, ह्याच्यावर काही जास्ती लक्ष नव्हतं. तेव्हा पैसे येत आहेत, पैसे कमवतोय, त्याचा हिशोब ठेवत नव्हतो ना काय ठेवत नव्हतं. फक्त एवढंच होतं की रोजचे 10-20 हजार रुपये येतात. बरोबर आहे. त्या याच्यामध्येच मी चालत राहिलो आणि पैशाचा मग दूर कुठं पण वापर करायचो, काय वाटलं घ्या, बरोबर, कुठं वाटलं जावा फिरायला. बरोबर आहे. मी सगळ्या गोष्टी मौज मजा भरपूर केली त्या टायमिंग मध्ये. बरोबर आहे. तेव्हा कधी कळलं नाही की ह्याचं पुढचं काय, असं वाटायचं आता धंदा सेट झालाय आपला. बरोबर आहे. आता काय आपल्याला टेन्शन नाही. बरोबर आहे. आता आपलं काय 1ची 10 दुकानं पण होतील. बरोबर. त्यामुळं सगळं माझं सिबिल वगैरे चांगलं झालं, बँक स्टेटमेंट मजबूत झालं. त्यामुळे असं वाटत होतं की काय कधी काय आलं तर एक लोन करू, हे करू ते करू. बरोबर, आपल्याला काय टेन्शन नाही. बरोबर आहे. असा तो प्रवास मी करत राहिलो तिथे. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये काही फेलियर्स पण बघितले असतील, तर तुम्हाला काय काय अडचणी आल्या ह्या जर्नीमध्ये, त्या फेलियरमधून तुम्ही काय शिकले आणि ते काय फेलियर्स होते तुमचे? आता जसं दुकान चालू केलं तसं मला पहिले 1-2 वर्ष रिस्पॉन्स भरपूर होता. बरोबर. तो आज तक मला रिस्पॉन्स माझ्या मित्रांचा, माझ्या कस्टमरचा खूप आहे. त्यांच्यामुळेच मी रोज माझं म्हणजे पोट भरतो एक प्रकारे. बरोबर. माझ्या अशा कुठल्या गोष्टीमुळे मी काही जादू करत नाही. बरोबर. त्यांना माझा स्वभाव आवडतो, माझं बोलणं आवडतं त्यांना. बरोबर. मी चांगल्या क्वालिटी देतो. त्यांना ज्या भावात परवडेल त्या रेटमध्ये त्यांना देतो. त्यामुळे ते अजून 4 जणांना रेफर करतात. तो एक गॉड गिफ्ट आहे. त्याच्यात आपलं काय रोल नाही, शेवटी त्यांच्या जेव्हा आपण जगतोय. करेक्ट. पण जसं धंदा चालू झाला तर कपड्याच्या लाईनमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये हा पावसाळ्याचा पॅच, पावसाळ्याचे 2 महिन्यात कुठलाही धंदा 12 महिने चालत नाही. बरोबर. त्याला एक कुठला ना कुठला पॉज असतो की तेव्हा स्लो असतो, मार्केट स्लो असतं. बरोबर. मग जे माझ्यासाठी नवीन होतं की माझं शॉप चालू झाल्यानंतर त्याचं मला वर्ष नाही सांगू शकत, पण पाऊस भरपूर झालता त्या वर्षी आणि भरपूर म्हणजे सगळीकडं पाणी सगळं अख्खं पुणे शहरात निम्मा अर्ध पाण्यातच होतं तेव्हा. तर तेव्हा मला कळलं नाही की माझा धंदा कमी झाला. अच्छा. मला कळलं नाही की तेव्हा करायचं काय. बरोबर. मी टेन्शनमध्ये आलो की आता धंदाच होत नाही 2 महिने आणि त्याच्यानंतर लगेच सीझन चालू होतं. बरोबर. म्हणजे 2 महिने हे जून जुलै. बरोबर. जर सर्वाईव्ह केले तर ऑगस्टपासून परत दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी चालू होती. बरोबर. तर हे एक नियोजन असतं, सिस्टम असती. हे नवीन कधीच कोणाला कळत नाही. बरोबर. मग मी त्या पहिल्या ट्रॅकमध्ये पहिलं तिथं अडकलो की त्या पावसाळ्याच्या ह्याच्यात मला कळलंच नाही की करायचं काय. बरोबर. मी माल भरत गेलो तो मालाचा डेड स्टॉक होत गेला. अच्छा. प्लस मार्केट मला तेव्हा क्रेडिट चालू झालं मार्केटमधनं. बरोबर. डेड स्टॉक तर झालाय, पण आता मार्केटला तर पैसे द्यायचेत. बरोबर. त्यांचे पण फोन येत आहेत. बरोबर. ते पैसे द्यायचे कसे, मग सगळं उलटं पलटं व्हायला लागलं तिथं. कोणाचे पैसे दुसऱ्याला, शर्टवाल्याचे पैसे जीन्सवाल्याला, जीन्सवाल्याचे शर्टवाल्याला, भलत्यालाच कोणाला, म्हणजे त्याचा माल तिथंच आहे. बरोबर आहे. शर्टचा माल आहे पण जीन्सचा समजा जातोय तर मी जीन्सचे पैसे शर्टवाल्याला द्यायचं, मग जीन्सवाल्याला द्यायला नाही राहायचे. मग तेव्हा मी अडकत गेलो त्याच्यात. आणि तेव्हा जर अडकलं
तर नवीन सीझनला माल परत आणायचा कुठून? बरोबर आहे. मग त्या ट्रॅपमध्ये माणूस अडकतो. बरोबर. त्यावेळी माणसाने काही जास्ती हे करायचं नसतं, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही बरोबर. त्या गोष्टीमध्ये की आता काय करायचं, जे व्हायचं तसंच चालणार आहे. मार्केट जे शांत त्या 2च महिने असतं, असं नसतं की तिथनं पुढं असतं शांतच असतं. तिथनं पुढं तर खरं मार्केट पिकअप घेतं, सणवार चालू होतात तेव्हा. बरोबर. तर मी तिथं अडकलो की मी तिथं चुकीचे निर्णय घेतले, पैशाची उलटं पालटं झालं थोडे व्यवहार. ज्याला द्यायचे त्याला उशिरा गेले, ज्याला आधी द्यायचे त्याला लवकर ज्याला आधी द्यायचे होते त्याला उशिरा गेले, ज्याला उशिरा द्यायचे त्याला लवकर गेले. बरोबर आहे. तिथं सगळी खिचडी झाली. बरोबर आहे. मग तिथनं मी परत मग मला फायनान्शियल गरज लागली तिथं. बरोबर आहे. मग तिथून परत मग तेच माणसाला हे होतं की माणसाला पैशाची गरज ही लागत असते. बरोबर. बिझनेस म्हटलं तर चढ उतार असतो. मग तिथून मी ह्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे किंवा घरच्यांकडनं घे. मग तेव्हा मी दिवाळीचा माल भरला. मग ते असं मी डेड स्टॉक हा मोठा वीक पॉईंट आहे मेन्सवेअरचा. डेड स्टॉक राहिला की संपला विषय. अच्छा. तुमच्याकडे 20 लाखाचा माल असू दे, बरोबर, पण त्यातला 10 लाखाचा जरी डेड स्टॉक असेल, बरोबर, तर लोक नेहमी नवीनलाच प्राधान्य देतात. नवीन काय, कस्टमर येणारं सारखं तेच असतं, रोटेशन होत असतं, तेच कस्टमर येत असतं, त्यांचे मित्र येत असतात किंवा ते स्वतः येत असतात. त्यांना सारखं सारखं तेच दिसलं तर ते विचार करतात ह्याच्याकडे सारखं जुनंच आहे, नवीन काही येतच नाही ह्याच्याकडे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या कपड्याच्या बिझनेसमध्ये तुम्हाला रोलिंग फास्ट ठेवायला लागते. बरोबर. एक वेळेस मार्जिन कमी राहून तुम्ही ते विकून टाकलेलं परवडेल. बरोबर आहे. पण तुम्हाला रोलिंग फास्ट एकदा अडकलं की ते वर्षभर अडकतं, 2-2 वर्ष पण ते प्रोडक्ट अडकून राहतात तिथंच. बरोबर आहे. मग अडकलं की तुमचा प्रॉफिट तिथंच अडकतो सगळं. बरोबर आहे. त्यामुळं त्या गोष्टीचे ह्या सगळ्या गोष्टी आत्ता कळायला लागल्या. अच्छा. हे आधी कळत नव्हत्या. बरोबर आहे. हे आत्ता कळायला लागल्या. बरोबर आहे. मग अशी ती जर्नी माझी चालत राहिली. मग एकातनं बाहेर निघलो की दुसऱ्यात अडकायचो, दुसऱ्यातनं निघलो की तिसऱ्यात अडकायचो. पण त्या प्रत्येक गोष्टीतनं मला काही ना काही कळत गेलं की बाबा मी कुठं चूक केली, कशी केली. कारण चुका केल्याशिवाय कळत तर नाही ते सॉल्व्ह कशा करायच्या. बरोबर आहे. त्यामुळे पाण्यात पडल्याशिवाय कळणार नाही पोहायचं कसं. बरोबर आहे. मी भरपूर वेळा पाण्यातच पडलो. अच्छा. आणि पोहता नसता आल्यामुळं डुबलो. पण एक गॉड गिफ्ट की मला बाहेर पण देवाने मला साथ दिली की मला बाहेर पण काढत गेला. म्हणजे मला एक असं वाटायला लागत होतं की आपण एखाद्या गोष्टीचं जास्ती हे केलं, बरोबर, तर देवच शिक्षा देतो आपल्याला. मला भीती वाटायला लागली होती नंतर त्या गोष्टी. बरोबर, की अरे आपण हे केलंय तर आपल्याला म्हणजे नाही का काहीतरी अशी गोष्ट घडेल, देव आपल्याला परत आपली जागा दाखवून देईल, तू इथंच खेळ. बरोबर आहे. जागेवर खेळ तुझ्याच. बरोबर आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीपासून मी सावध होत गेलो. बरोबर आहे. मग असे तशा गोष्टींनंतर मी जसं म्हणजे पण मी एवढं जरी झालं तरी मी माझ्या धंद्यावर विश्वास ठेवला होता. बरोबर, मी जे केलंय बरोबर मला त्याच्यातनंच सोर्स आहे, मी तिथनंच बाहेर निघू शकतो. बरोबर आहे. कारण एवढ्या लहान माझं वय तेव्हा लहानच होतं. मला तेव्हा असं कोण शिकवणारा पण नव्हतं की असा धंदा करायचा तसा करायचा. सांगणारे होते किंवा घरचे होते, मी त्यांचं पण एवढं ऐकत नव्हतं कारण तेव्हा होतोच तेवढं फॉर्ममध्ये. त्यामुळे ऐकायचं नाही काय नाही, त्या गोष्टींमुळे मी खड्ड्यात जात होतो. बरोबर आहे. आणि घरच्यांना पण माहित नव्हतं की मी किती खड्ड्यात चाललोय. बरोबर आहे. त्यांना मी सांगायचं हा सगळं व्यवस्थित चाललंय, काय टेन्शन नाही. बरोबर आहे. त्यामुळे जसं अडकत जायला गेलो तसे मी माझ्याच मार्ग शोधत गेलो. अच्छा. आणि तेव्हा माणूस तेव्हा डिस्टर्ब असतो, कळत नाही माणसाला काय निर्णय घ्यायचे, कसे घ्यायचे. बरोबर. त्याचा इम्पॅक्ट पुढे काय होईल. बरोबर. माणूस कुठलेही निर्णय घेत जातो, अडकत जातो. अच्छा. तुमच्या हातावर एक टॅटू आहे, जे तुमचं जे लोगो आहे ब्रँडचं, तुमच्या स्टोअरचं. तर याची काय स्टोरी आहे? याची स्टोरी असं काय नव्हतं. सहज मी जेव्हा हा लोगो बनवला तेव्हा मला हा लोगो आवडला. लोगो आवडला आणि लोकांना पण आवडायला लागला, तर मला जास्ती आवडत होता. बरोबर. तर माझं हे ओपनिंग व्हायच्या आधीच मी काढला होता. दुकानाचं ओपनिंगच्या दिवशी माझ्या हातावर लोगो होताच. त्या लोगोला 8-9 वर्ष झाले. तर काढला, पण माझी या लोगो मागे एक हे होती की म्हणजे असं शो म्हणून काढायचा नव्हता मला. कारण आपण कुठलीही गोष्ट काढू शकतो, आवडलं म्हणून, एखादं डिझाईन आवडलं म्हणून काढलं, हे आवडलं. पण मला एक माझ्या दुकानावर प्रेम होतं म्हणून मी व्यक्त करण्यासाठी असंच काढला होता सहज. पण त्या लोगोमुळं मला इन्स्पिरेशन भरपूर मिळत गेले. जेव्हा जेव्हा मी अडकत गेलो, जेव्हा नाही का म्हणजे असं वाटायचं की आता बंद करायचं दुकान. बरोबर आहे. तेव्हा वेळ आली की बंदच करायचं दुकान. बरोबर आहे. पण लोगो बघून असं वाटायचं की हे जर कुणी मला विचारलं की हे काय, मी तिथं सांगू शकत नव्हतं ना माझं बंद झालेलं दुकानाचं नाव आहे. बरोबर आहे. त्यामुळं मी असं बघून मला वाटायचं नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोवर चालूच पाहिजे. बरोबर आहे. म्हणून त्यांनी मला भरपूर साथ दिली लोगोनीच. बरोबर आहे. किंवा या टॅटूमुळे मला भरपूर असं इन्स्पिरेशन भेटायला लागलं. बरोबर आहे.
तर तुमचे ह्या जर्नीमध्ये बरेचसे सपोर्टर्स असतील. आज तुम्ही ज्या स्टेजवर आज उभे तर तुमचे सपोर्टर्स भरपूर असतील. तर ते सपोर्टर्स कोण आहे, म्हणजे फेलियर आल्यानंतर पण त्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केलं, तर ते लोक कोण आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगा. सपोर्ट म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट वडिलांनीच केला. बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनी केला. बरोबर. फॅमिलीने भरपूर सपोर्ट केला. बरोबर आहे. म्हणजे वेळोवेळी सपोर्ट मला भरपूर भेटला. बरोबर आहे. मी जेव्हा जेव्हा अडकलो तेव्हा मला काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गातनं मदत आलीच. बरोबर आहे. मित्रांनी केली, भावानी केली, वडिलांनी केली, सगळ्यांनी केली. बरोबर आहे. सगळ्यांनी म्हणजे अख्ख्या फॅमिलीनेच मदत केली मला. अच्छा. असं कोणच नाही राहिलं की ज्यांनी मला मदत नाही केली. अच्छा अच्छा. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर निम्म्या अर्ध्यांनी मला मदतच केली. बरोबर आहे. त्याच्यामुळेच आज मी निदान चालत तरी राहिलो पुढं. बरोबर आहे. आता त्या गोष्टीचा फायदा मी त्या सगळ्यांना करून देणार 100%. बरोबर आहे. आता ते बघू आता कधी कसं काय होतंय त्या गोष्टी पूर्ण कधी होत आहेत. तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा तुम्ही मार्केट कसं कॅप्चर केलं, कारण की तुम्ही आज एवढा चांगल्या लेवलला आहेत. तुम्ही आज शर्ट विकताय, तुम्ही आज जीन्स आहे तुमच्याकडे, आज तुम्ही आता फुटवेअरमध्ये पण तुम्ही आले आहेत. तर तुम्ही फुटवेअरमध्ये तुमचा स्वतःचा एक ब्रँड आहे. तर तुम्ही एवढं सगळं तुम्ही घडवले, तर तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं तर तुम्ही ब्रँड एस्टॅब्लिश कसा केला आणि तुम्ही मार्केट कसं कॅप्चर केलं आणि तुमच्या कॉम्पिटिटरला तुम्ही कशी फाईट दिली. मार्केट ॲक्वायर म्हणजे मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी ज्या गोष्टी आणत होतो ते माझ्या एरियात किंवा त्या सगळ्या भागात नवीन होत्या. मी काहीतरी युनिक आणायला लागलो. मी महाग गोष्टी आणायचो आणि कमी मार्जिनमध्ये विकायला लागलो. त्यामुळे लोकांपर्यंत लवकर पोचायला लागलो. बरोबर. प्लस लोकांना जे आवडते ते आणायला लागलो. कारण जे लोकांना आवडत होतं मेन म्हणजे मला जे चॉईस व्हायचं ते लोकांना भरपूर आवडायचं. मी जो माल आणतो दुकानात विकायला तो मी ब्लाइंड नाही आणत. जे मला आवडतं तेच आणतो विकायला, कारण मला माहिती आहे की लोकांना काय आवडू शकतं. त्यामुळे मी त्या गोष्टी जास्ती रोलिंग करत गेलो त्या गोष्टींचं. मेन म्हणजे मी खूप बेसिक प्राईजला विकायला लागलो. त्यामुळे जास्ती लोकांपर्यंत पोचायला लागलो. लहान लहान मुलांपर्यंत मी पोचायला लागलो की मी त्यांना शर्ट एखादा मुलगा असेल लहान म्हणजे तरी 10वी 11वीतला त्याच्या मापाचे शर्ट माझ्याकडे त्याला मोठा होता असेल शर्ट तर मी त्याला फिटिंग पण करून द्यायला लागलो फ्रीमध्ये की फक्त त्याला आवडलं ना घे तुला फिटिंग मी करून देतो. मला तिथं 100च्या जागी 50 भेटतील. पण त्या मुलाला ती आवडली ना गोष्ट की तो 10 मुलांना सांगायचा. बरोबर की नाही चल तिथं तो फिटिंग पण करून देईल सगळं करून देईल. मग असे लहान लहान मुलं पण माझ्याकडे यायला लागले की आम्हाला पण करून द्या. म्हणजे असं वाढत गेलं आणि त्या सगळ्यांनीच माझी मार्केटिंग केली. लहानांनी मोठ्यांनी. बरोबर. त्यांनी मार्केटिंग केली आणि ऑटोमॅटिक मी सगळ्यांना एक्वायर झालं सगळं मला ते मार्केट आजूबाजूचं. आणि कॉम्पिटिटर असं कधी मी कॉम्पिटिशनचा विचार नाही केला. बरोबर. मला असं कोणाशी कॉम्पिटिशन करायचीच नव्हती. बरोबर. कारण मला तेवढा सेल होत होता त्यामुळे मी दुसऱ्यांमध्ये लक्षच देत नव्हतो. कोण काय आणतंय काय विकतंय. फक्त हे कळायचं की हा हे आणतोय आणि ते आम्हाला माहिती असायचं कुठनं आणतोय. मग आम्हाला कुणी मागितलं तर आम्ही आणून त्यांना ते देऊन टाकायचो. बरोबर. कस्टमरनी ती रिक्वायरमेंट की हे पण आणायचं आपल्याला तर मग आपण आणायचं. मग त्यामुळे कस्टमरला वाटायचं हा लगेच आणतोय. बरोबर. किंवा हा पण आणू शकतो ही गोष्ट. बरोबर. त्यामुळे तिथं जास्ती मला फरक पडला त्या गोष्टीचा. अच्छा. तुम्ही मला पॉडकास्ट चालू व्हायच्या पहिले तुम्ही तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल मला काही सांगत होते. तर त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस आले आणि तुमच्या बिझनेसला कसा अफेक्ट झाला किंवा त्या बिझनेसमध्ये काय प्रगती झाली थोडं सांगा मला त्याच्याबद्दल. तर 2 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये मी कमीत कमी 1 महिनाभर ॲडमिटच होतो. आणि एक 10 दिवसानंतर कळलं की मला माझा ॲक्सिडेंट झाला. माझ्या घरच्यांनी जेव्हा सांगितलं तू ॲडमिट आहे आणि तुझा ॲक्सिडेंट झाला आहे. बरोबर. तेव्हा मला असं काही कळतच नव्हतं. 10-12 दिवस तर मला कळलंच नाही की मी आहे कुठं. बरोबर. मला फक्त कारण मला भूल दिलेली असायची. मोठे मोठे इंजेक्शन स्टेरॉइड चालू होते गोळ्या औषधं. त्यामुळे मी जास्ती झोपेतच असायचो गुंगीत. त्यामुळे थोडंफार डोळे उघडले कळायचं मी आहे ॲडमिट आहे कुठंतरी किंवा हॉस्पिटलमध्ये आहे. पण एवढं मला कळत नव्हतं की मी काय चाललंय माझ्यासोबत काय नाही. बरोबर. तर ॲक्सिडेंट असं झालं की मला ट्रकच्या पुढच्या चाकाखाली थोडा मी गेलो होतो. तर त्यामुळं माझं लिव्हर आणि जे फुफ्फुस असतं त्याला आतनं ब्लडिंग चालू झालं होतं. त्यामुळे मला असं खरचटलं वगैरे कुठंच काही नव्हतं. अच्छा. आणि माझी ऑप्टिक नस वीक झाली ती. त्यामुळे मला गोष्टी डबल दिसायला लागल्या होत्या. आणि आतनं ब्लडिंग चालू झाल्यामुळं मला वरनं काय झालं हे कोणालाच कळत नव्हतं. बरोबर आहे. जसा पडलो
तसं मला जसं जसं माझ्या सगळे घरचे होते त्यांनी मला ॲडमिट करण्यासाठी हॉस्पिटलला घेऊन गेलं, तर मला कोणी ॲडमिट पण करत नव्हतं, कारण मला त्यांना कळतच नव्हतं याला होतंय काय. बरोबर. कारण मला आतनं दुखत होतं सगळं. मला जो हात लावायचा त्याला मी तिथं काही ना काही उलटं पालटं बोलायचो. अच्छा. किंवा माझी कंडिशन पण तेव्हा एकदम सिरियस होती. बरोबर. आणि मी संध्याकाळी 6ला पडलो, तर मग दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता ॲडमिट झालो. 24 तास मी हॉस्पिटलच इकडनं तिकडनं फिरवत होते मला घरचे. अच्छा. ॲडमिट झालो, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला घरी सोडलं. बरोबर. कारण मला चालता, तर मला 6 ते 7 महिने बेड रेस्ट सांगितली, कारण मला चालता येत नव्हतं, झोपलं की उठता येत नव्हतं, कोण ना कोणतरी सपोर्ट लागायचाच मला प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं मी परत जेव्हा घरी येऊन स्टेबल झालो, तर घरी यायच्या आधी मी पहिलं माझ्या दुकानात गेलो. मी जसं हॉस्पिटलमधनं निघालो, बरोबर, तसं प्रत्येकजण पहिला घरी जातो किंवा आराम करायला जातो, मी पहिलं दुकानातच गेलो. मी तशाच कंडिशनमध्ये, बरोबर, मला चालता येत नव्हतं, काय नव्हतं, मला घरच्यांनी उचलून दुकानात घेऊन गेले. मला फक्त माझं दुकान बघायचं होतं की मी 1 महिना नव्हतं तर दुकानात काय झालंय. मग जसं दुकान बघितलं तर दुकानाची सगळी कंडिशन बिकट झाली होती, कारण मी नाही आहे त्यामुळं एवढं कस्टमरला पण फरक पडत होता. मी नसल्यामुळं माल 1.5 स्टॉक, नवीनच पोरं कामाला होती तेव्हा दुकानात, जी पोरं होती ती नवीनच होती, त्यांना पण एवढं सेल करता काही येत नव्हतं, किंवा ते मिसकम्युनिकेशन होत होतं की काय पाहिजे दुकानात काय नाही, त्यामुळे सगळं उलटं पालटं झालं होतं दुकानाचं. मी ॲडमिटचं टेन्शन होतं मला की मी असं फिजिकली तर वीक झालो आहे, दुकानाचं काय करायचं, त्यामुळं मी असं आजारपणाचं टेन्शनच घेतलं नव्हतं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की मी लवकर बरं होऊन दुकानात जायचं, कारण मी झोपलो की दुकान झोपलं. बरोबर. असं कोण नव्हतं. असं भाऊ होता, पण त्याला पण बिझनेस होता दुसरा, तो जास्ती वेळ तिथे जाऊ शकत नव्हता, किंवा माझ्याच सगळे घरचे माझ्याच बघण्यासाठी दिवसभर घरात असायचे. बरोबर. त्यामुळं त्या फेजमध्ये मी खूप मोठ्या, म्हणजे मी खूप मेंटली स्वतःला स्ट्रॉंग केलं. आणि तेव्हा मला खरं इंस्टाग्रामचा वापर मला तेव्हा जास्ती झाला, कारण मी घरी झोपून असायचो आणि इंस्टाग्रामच बघत बसायचो. बरोबर. तर नशिबाने मी ज्यांना फॉलो केलेलं होतं, बरोबर, ते असे स्पिरिच्युअली होते भरपूर, किंवा मोटिवेशनल स्पीकर होते, कारण मला आधीपासून त्या गोष्टी आवडायच्या धंद्याच्या रिलेटेड. मग मी त्या गोष्टी मला सारख्या यायला लागल्या होत्या की धंदा करायचा कसा, किंवा आपण काय चुका करतो, ते सगळं मी बघत जायचो त्याच्यावर. मग मी घरी झोपूनच होतो, मला दुसरी काही कामं नव्हती. मग झोपून असल्यामुळं मग मी तेव्हा विचार करायचो की मी काय चुकलं माझं एवढ्या वर्षात, मी धंद्यात म्हणजे कुठं चुका केल्या, काय चुका केल्या, त्या कशा सुधारल्या पाहिजे. मग मी तेव्हा कधी देवाच्या पाया जास्ती पडत नव्हतो. बरोबर. किंवा घरातले माझे सगळे करायचे, पण मी आपलं मंदिर की आपलं पाया पडून जा निघून. बरोबर. पण तेव्हा मी घरी एक बोलवले पंडित माझी पत्रिका बघायला. ओके. कायला आता हे असं झालंय ना, मी आपलं जस्ट बोलवलं, तर त्यांनी मला म्हणलं की तू तुझ्या देवावर विश्वास ठेव, तुझ्या कर्मावर विश्वास ठेव, बाकी कुठल्या गोष्टीत तू लक्ष घालू नको, तू स्वतः फिट हो. बरोबर. डॉक्टरने मला 6 महिने आराम सांगितलं होतं, 6 ते 7 महिने. मी दुसऱ्याच महिन्यात 4थ्या मजल्यावर राहतो मी. दुसऱ्या मला चालता येत नव्हतं, तरी मी जिने हळूहळू उतरून दुकानात जाऊन बसायचो. की नाही आपल्याला दुकानात जायचंय का जायचंच आहे. म्हणजे मी तसंच युनिफॉर्मवर जायचो हॉस्पिटलच्या, कारण मला कपडे घालता येत नव्हते. इथं डोळ्याला एक पट्टी होती, कारण डबल दिसायचं. बरोबर. ते एक चष्म्याचं काच झाकली ना की एका डोळ्याने नीट दिसायचं सगळं, 2 डोळ्यांनी डबल दिसायचं. बरोबर. तसंच जाऊन बसायचं दुकानात, विचार करायचो की आता काय करायचं, आता कसं ह्या सिच्युएशन मधनं बाहेर कसं निघायचं. मग देवाकडेच रोज प्रार्थना करायचो की बाबा काहीतरी मार्ग दे, बरोबर, काहीतरी मार्ग दे. आणि देवाने दिले मला मार्ग. बरोबर. म्हणजे असं नाही की मला सोडून दिलं, मला प्रत्येक स्टेजला शिक्षा पण दिली आणि त्यातनं शिकायला पण दिलं की बाबा तू इथं चुकलाय, आणि मला नवीन मार्ग पण दिला की आता इथनं पुढे चल. बरोबर. तू कसा जाशील, किती दिवस जाशील माहित नाही, बरोबर, पण तू पुढे चालत राहा. बरोबर. तुझा दरवाजा कुठं ना कुठं तुझ्या उघडेल की तिथनं पुढे तुझं सगळं नीट असेल. आणि त्याच आशेवर मी परत उभा राहिलो. बरोबर. तेव्हा मला माझ्या मित्रांनी सपोर्ट केला. बरोबर. आर्थिक सपोर्ट केला. मला जे व्यापारी होते माझे, त्यांनी माल दिला. म्हणजे मी त्यांना पैसे देणं असताना पण त्यांनी मला माल दिला की दुकानात विक, त्या पैशाचा बाबा काहीतरी वापर कर. बरोबर. म्हणजे तिथनं पण मला भरपूर सपोर्ट आला. अच्छा. की मित्रांनी दिला, व्यापाऱ्यांनी दिला, घरच्यांनी दिला. मग तिथून मला म्हणजे मेन सपोर्ट लागतो कुठल्या गोष्टीला. बरोबर आहे. तर म्हणजे तुमचं पॅशनच सगळं होतं. तर तुमच्या पॅशनमुळे तुम्ही ऍक्सिडेंट झाल्यानंतर पॅशन तुम्हाला एवढं ओढत गेलं की तुम्हाला
काही सुधारलंच नाही. नाही. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलवरून मेन म्हणजे कुठलाही आपण जो हे करू बिझनेस करायचा असेल ज्याला कोणाला, त्याला जो गोष्ट आवडते त्याने त्याचाच करायचा. उगाच ह्याचं त्याचं बघून त्याला लय त्याच्यात धंदा आहे, त्याने गाड्या घोड्या घेतल्या, सगळं घेतलं, सोनं नाणं घालतो मजबूत, त्याला लय प्रॉफिट आहे, असं करून जर केलं तर त्याला प्रॉफिट होतं म्हणून तुम्हाला होतं असं नसतं. त्याचे काहीतरी एफर्ट्स असतात, कष्ट असतात, बरोबर जे कोण बघायला नसतं, बरोबर ते केलेलं असतात, ते त्याला त्याची माहिती असतात. काही लोक काय करतात, एक बिझनेस केला, कोणी गाडी घोडी घेतली, कोणी मोठी गाडी घेतली का बंगला बांधला, मग लोक ते बिझनेस करायला जातात. तर बिझनेस तोच केला पाहिजे जो आपल्याला आवडतोय. करेक्ट. कारण त्याला आपल्याला इंटरेस्ट असला पाहिजे, मगच माणूस त्याच्यात काही ना काहीतरी नवीन करत जातो. पण सोशल मीडियावर जे काही चालू आहे, जे काही लोक मार्केटिंग करतात, जे गाड्या दाखवतात की मोठे मोठे घरं दाखवतात आणि त्या गाड्यावरून की बिझनेस असा ग्रो झाला, ते जे सांगतात आणि जे चांगले ब्रँड्स आहे ते मार्केटिंग तसे करत नाही. आणि जे म्हणजे जे ब्रँड्स जे लोक अशी मार्केटिंग करतात की मी हे घेतलं, मी ते घेतलं, थोडा दिखावा वगैरे करतात, तर त्यांच्याकडे लोक वळतात. आणि जे चांगले ब्रँड्सचे लोक त्यांच्याकडे काही वळत नाही. तर तुमचं त्याच्यावर काय टेक आहे? आता कसं, आता हे मार्केटमध्ये चालूच आहे, जो दिखताय वही विकताय. बरोबर. त्यामुळं माणूस शो ऑफ हा करतोच, कारण त्याला त्याचं अस्तित्व दाखवायलाच लागेल की त्याच्यापाशी लोक येतील. तो जर झिरो असेल, जर त्याच्याकडे काहीच नसेल तर त्याच्याकडे कोण जाणार पण नाही. बरोबर. पण आता इंस्टाग्रामला कसं होतं, रील्समुळं किंवा इंस्टा ह्या गोष्टीमुळं भरपूर लोक काय करतात की दिखाव्यासाठी पण भरपूर करतात. ज्याच्याकडे काही नसेल तो त्याची रील अशी बनवून टाकतो की त्याच्याकडे सगळं काही आहे. लोक इन्स्पायर होतात त्याच्यावरनं, तसंच करायचं बघतात. तर असे लोक पण आहेत की जे खरंच सक्सेस आहेत आणि त्यांचं सक्सेस दाखवण्यासारखं आहे म्हणून ते दाखवतात. किंवा कोणाला दाखवायची गरजही नसती तरी त्यांचा तो दिसला जातो, कारण ते आहेत त्या लेवलला, त्यांनी खरं त्या गोष्टी अचीव केलेल्या असतात. बरोबर. पण कोण कोण असं पण असतं की जे खोटं नाटं पण टाकतं, तर लोक त्यांना अट्रॅक्ट होतात आणि तसंच करायचं बघतात आणि स्वतः पण अडकतात त्या ट्रॅपमध्ये. बरोबर. तर असं काही नसतं. जो खरा सक्सेस ज्याला मिळतो किंवा सक्सेस असा कधी मिळत नसतो. बरोबर. ज्याला म्हणजे जो एका स्टेजला जातो तो अजून पुढच्या स्टेजला जायचा विचार करतच असतो. त्यामुळे लोकांना तो सक्सेस दिसतो किंवा लोकांना वाटतं अरे बाबा याचं सगळं सेट आहे, याला आता सगळं एकदम व्यवस्थित आहे, मस्त आहे, सगळं फॅमिली वगैरे, गाडी घोडा घर बी सगळं घेतलं आणि म्हणजे याचं आता सगळं सेट आहे. पण असं नसतं. बरोबर. कोणच कधी सेट परिपूर्ण अख्खा सेट नसतो. बरोबर. त्याच्या मागं काही ना काही अंधार असतो. बरोबर. त्याला काही ना काही गोष्टी फेस करायला लागत असतात. कितीही मोठा बिझनेस असू दे किंवा कितीही मोठ्या पोस्टला कामाला असू दे, प्रत्येकाला त्याचं टेन्शन असतं. प्रत्येकाला प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते, काही ना काही अडचणी असतात. बरोबर. ते फक्त प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असू शकतात. कोण आर्थिक स्ट्रॉंग असेल तर कोण मानसिक वीक असतं. ज्याच्याकडे पैसे असतात तो कधी कधी त्याच्यात तेवढी डेअरिंग पण नसते. त्याच्याकडे पैसे असून बी फायदा नसतो, त्याला ते वापरता पण येत नाही, वापरायचे कसे. बरोबर. एखाद्याकडे काहीच नसतं पण त्याच्याकडे एवढ्या आयडिया असतात किंवा त्यात एवढं पोटेन्शियल असतं की जो झिरोतनं हिरो होऊ शकतो. करेक्ट. असे भरपूर लोक आहेत. आपण कोणापासून इन्स्पायर व्हायचं ते आपल्या हातात आहे. बरोबर. आणि मेन म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या गोष्टींवर विचार केला पाहिजे की आपण कशात हुशार आहे आणि आपण काय केलं पाहिजे. त्या गोष्टींवर विचार केला तर ऑटोमॅटिक त्याला ग्रोथ मिळतेच. बरोबर. तुमचं स्कूलिंग कसं झालेलं आहे? तर तुम्ही स्कूलमध्ये काही सब्जेक्ट्स तुमचे फेवरेट होते का? स्कूलिंग असं काही इंटरेस्टिंग नाही, रेग्युलर जसं असते शाळा तसंच आपलं मी शाळा केली. बरोबर आहे. आणि असं काय शाळेत म्हणजे असं ते संगत खूप चांगली भेटली मला. बरोबर. त्यामुळं मी असे लय मोठे विचार करत नव्हतो, तेवढंच करायचो. कारण अभ्यासाबद्दल एवढं अट्रॅक्शन नव्हतं, कारण त्या गोष्टी म्हणजे बॅक बेंचरच होतो आम्ही. पहिला हुशार होतो, नंतर चांगल्या संगतीत राहून मागच्या बेंचवर बसायला लागलो. अच्छा. त्यामुळं असं कुठली स्वप्नच नाही राहिली की आपल्याला मोठं व्हायचंय आणि असं करायचं तसं करायचं. आपल्याला हे दिवस ढकलतोय, मजा करायची एवढंच माहिती होतं. बरोबर. शाळा संपली तसे ते मित्र पण थोडे त्यांच्या मार्गाला लागले, त्यांचे कॉलेज वेगळे, मला नवीन मित्र मिळायला लागले. मग कॉलेजला मी सायन्समध्ये गेलो कारण मला डीजेइंग करायचं होतं. मला पहिला सगळ्यात माझी हॉबी होती किंवा अट्रॅक्शन होतं ते डीजेचं होतं. मला डीजे व्हायचं होतं, डिस्को जॉकी. घरात ह्या गोष्टी कोणाला माहीत नव्हत्या, डीजे वगैरे. ते सगळ्यांना वाटायचं बँडवर डीजे लिहिलेलं असतं तेच डीजे, म्हणजे बँडच एक प्रकारे त्यालाच डीजे, कारण त्याच्यावर डीजे लिहिलेलं असतं. बरोबर. त्यामुळे लोकांना सगळ्यांना वाटायचं तेच डीजे, घरच्यांना पण वाटायचं तेच, पण मला ते नव्हतं व्हायचं. बरोबर. मग घरचे म्हणले की तू डीजे करायचं तर कर, पण ह्याच्यातलं चांगलं कर. मग त्यात असतं साऊंड इंजिनियर. बरोबर. आणि असं काय नाही की मी भरपूर हुशार होतो. बरोबर.
किंवा त्याला लागतं सायन्स साऊंड इंजिनिअरिंगला. मग मी म्हटलं नाही मला साऊंड इंजिनियर व्हायचं, मला माहीत तर काहीच नाही त्यातलं, पण मला व्हायचं आहे साऊंड इंजिनियर. मग त्यासाठी आम्ही घरच्यांनी म्हटलं ठीक आहे करायचं ना कर. घरचे मला म्हटले करायचं तर कर. मग आम्ही डिटेलिंगमध्ये गेलो तर त्याचे खूप कमी कॉलेज आहेत पुण्यामध्ये, आणि FTI होतं की जिथं सगळ्यात मोठ्या लेवलला तो कोर्स होतो, तिथं सगळे दिग्गज जातात. मग गेलो आणि त्या गेटवरनंच रिटर्न आलो, कारण ते म्हणले भारतातनं फक्त 20-21 जणच काहीतरी घेतात तिथं. मी म्हटलं मी पुण्यातनं का मी माझ्या एरियातनं पण यायचो नाही. मला कॉन्फिडन्स होतं की एवढं मी तिथं पेपरच देणार नाही, ते वाक्य भारतातनं 20 जण कसे घेणार, मी त्यात नाही येणार. बरोबर. मग तिथं साऊंड इंजिनिअरवर कट झाला माझा विषय. ओके. पण तरी काय म्हणले की 12वी नंतर पण कोर्स करता येतात, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतात तिथून पण घेतात, म्हणून मला सायन्स घ्यायचं, त्यासाठी मी सायन्स घेतलं. अच्छा. मला माहीत पण नाही ते सायन्स किती अवघड आहे, किती सोपं आहे, त्याच्यात काय असतं, कारण मी मराठी मीडियममधनं शिकलो होतो. इंग्लिशचं एवढं काय हे नव्हतं, तेवढं होतं. बरोबर. समजेल बोलेल एवढं होतं. बरोबर. समोरचा बोलते ते ऐकू येत, समजू शकत होतो. बरोबर. लिहू शकत, वाचत होतं, पण एवढं सगळंच इंग्लिशमध्ये मला माहीत नव्हतं. बरोबर. मी असंच फॉर्ममध्ये घेतलं सायन्सला ॲडमिशन. जसं गेलो तसं मला त्यातलं काहीच कळना झालं सायन्समधलं. पण तरी पण मी क्लास लावून हे करून मी असं पण नाही लय मोठे टक्के, फक्त पास व्हायचो मी. मी 11वीतच म्हटलं की मला नाही व्हायचं साऊंड इंजिनियर, मला व्हायचंच नाही, ते मला करायचंच नाही, मला जमतच नाही म्हटलं. अच्छा. मला DJ व्हायचंय. मग मी त्याच्यासाठी सोर्स बघायला लागलो की DJingसाठी काय करता येईल. मग असंच फिरता फिरता आमच्या इथं हा एक हे होतं डिजिटल म्हणून होतं, त्याच्यावर 3 वे असायचं. मग त्याच्यावर DJ पण असायचा, बँड पण असायचा. बरोबर. म्हणजे लग्नात वगैरे ते वाजवायचे, लग्नाचे हळद म्हणा किंवा वरात पारणं असं तिथं ते लावायचे. मग ते आमच्या इथं कार्यालय होतं, तिथं लागलेलं असायचं सारखं. मग मी तिथं जाऊन रोज बघायचो त्याला. बरोबर. जेव्हा दुपारच्या टायमिंगमध्ये असायचो घरी वगैरे की जाऊन बघायचो हे काय करतात, कसं करतात. मग एक दिवशी मी तिथल्या एका पोराला विचारलं की मला हे शिकवणार का तू. ते म्हणले या आमच्यासोबत. त्यांना बी कामगार लागत असतात, त्यांना नाही माहिती की मी कुठं राहतो, काय करतो, काय. त्यांना वाटतं की हा येतोय म्हणून चला याला पण घेऊन. बरोबर. मग मी त्यांच्यासोबत जायला लागलो, घरच्यांना सांगायचो चाललोय मित्रांसोबत, आणि त्यांच्या जिथं जिथं असतील ऑर्डर तिथं जाऊन बघायचो ते काय करतात. बरोबर. मग त्यांच्यातल्याच एकाने मला त्याच्यातलं बेसिक शिकवलं. अच्छा. की असं असं असतं. मग मी ते बेसिक शिकून मी तिथंच कामाला लागलो. मला जेव्हा 12वी 11वी नंतर किंवा 12वी नंतर असे मधले जे पिरियड असायचे जेव्हा कॉलेज नसतं किंवा मी कॉलेज बंक करायचो त्याच्यासाठी कधी कधी, आणि मी त्यांच्याकडे कामाला लागलो त्या बँडवाल्याच्या इथंच, ते DJ व्हायचं म्हणून. मग मी त्याच्यात मग तिथनं पण माझे कॉन्टॅक्ट वाढत गेले, कारण मी DJing करतोय किंवा कॉलेज करतोय ते जाऊन वाजवतोय, तरी पण माझ्याकडे ते प्रोडक्ट असायचेच माझ्यासोबत. बरोबर. मग मला जिथं जिथं मी नवीन नवीन लोक भेटायचे, मी नवीन नवीन लोकांना दाखवायचो. बरोबर. की मी हे पण विकतो, तुला पाहिजे असेल तर येत जा. मग असे माझे कॉन्टॅक्ट सगळ्याच क्षेत्रात वाढत गेले. बरोबर. म्हणजे साऊंड लाईनमध्ये पण वाढत गेले, साऊंड सोबत इव्हेंटमध्ये पण जे जिथं जिथं जायचो, किंवा असं व्हायचं की मी ज्यांच्या घरी जायचो किंवा ज्यांच्या शोला जायचो त्यांना पण सांगायचो माझा असा बिझनेस आहे, तुम्हाला लागलं तर फोन करा, किंवा माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड करायचो त्यांना. बरोबर. त्यामुळे माझे कॉन्टॅक्ट असे न कळत भरपूर वाढत गेले. अच्छा. आणि रेफरन्स पण भरपूर वाढत गेले. अच्छा. कोण मला भेटलं की सांगायचं हा असं असं पण करतो, तुला लागलं तर घे याच्याकडे. बरोबर. मग त्या गोष्टीचा मला तिथं पण फायदा झाला. बरोबर. मग मी DJing केलं. मग नंतर मला माझा मित्र भेटला, त्याने मला प्रॉपर सगळं शिकवलं. आणि मी आता पण म्हणजे मला जेव्हा मी माइंड डिस्टर्ब असतं किंवा मी विचारांमध्ये असतो तेव्हा मी जातो आणि स्टुडिओला जाऊन प्ले करतो. बरोबर. तासभर जरी मी प्ले केलं तरी माझं मेंटल मी शांत होतं परत डोकं माझं. बरोबर. किती टेन्शनमध्ये असलं तरी मला म्युझिक थेरपी अशी आहे की मी तिथं जाऊन प्ले जरी केलं बरोबर तरी मला बरं वाटतं. अच्छा. म्हणजे एक हॉबी असावी प्रत्येकाला की त्यांनी त्या गोष्टीचं त्यांनी हॉबी अशी असावी की ज्याला तिथनं पार्ट टाइम पैसे पण मिळू शकतील. आता मी गणपती दहंडी प्ले करतो, अच्छा, त्याचे मला पैसे मिळतात त्या गोष्टीचे, त्याच्यात माझं काही ना काहीतरी भागतं. बरोबर. याच्या आधी मी दुकानासाठी वापरायचो. अच्छा. आता पण पैसे, आता मला सीझन आला की मला त्याचे पैसे परत भेटणार, म्हणजे मला तिथनं एक सोर्स आहे, म्हणजे एक दुसरा सोर्स पण आहे माझ्यासाठी छोटा. जरी माझ्या आयुष्यात कधीच काहीच नाही झालं, असं होणार नाही, पण जरी एकदमच डेड एंड कंडिशन आली तर मी ह्याच्यावर तरी मी माझं करू शकतो, मी खाऊ पिऊ जगू शकतो त्या गोष्टीवर, मला माझी कला जगू शकते. बरोबर. मग तशी मला असं वाटतं प्रत्येकाने एक तरी कला त्याच्याकडे असावी की ज्याच्यातनं त्याला म्हणजे त्याचा एक सोर्स तरी मिनिमम छोटाफार थोडाफार त्याचं घर चालेल एवढे पैसे तरी त्याला एकदम म्हणजे कोणतीही क्रिटिकल कंडिशनमध्ये त्याला ती जगू शकते. बरोबर.
तर हा बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट केला तर तुमचं विजन काय आहे? तर की मला ह्या ब्रँडला कुठपर्यंत न्यायचं आहे, मला किती स्टोअर करायचं आहे, किंवा तुमचं विजन किती मोठं आहे या ब्रँडबद्दल? दुकानाबद्दलचं विजन तर आधीपासूनच मोठं होतं आणि ते कधीही बंद न होणार आहे. ते विजन माझं आहे ते चालू राहणार. आता मी गेले 10-12 वर्षापासून आहे याच्यात. पण असं पण झालेलं आहे आत्ताच्या या इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये की जे नवीन नवीन टाकलं ज्यांनी 2-4 वर्षापूर्वी, ते पण आज एकदम मोठ्या लेवलला काम करतात. त्यांचे भरपूर ब्रांच झाले, भरपूर ठिकाणी त्यांचे आउटलेट झालेत. पण असं हे बघून असं माझ्यासारखं भरपूर असे दुकानदार असतील जे अजूनही स्ट्रगलच करत असतील. ते स्ट्रगल का करतात की एक मॅनेजमेंट चुकलेली असते त्यांची, जशी माझी चुकली. पैशाचे सगळं नियोजन नीट नाही केलं. सगळ्या गोष्टींचे नियोजन असतात बिझनेसमध्ये, ते करायला लागतात. ते जर केले तर एखादा बिझनेस चांगल्या लेवलला ग्रो होतो. मग तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे. ह्या गोष्टी ह्या इंस्टाग्रामवरूनच मी शिकलेल्या आहेत, अजून कुठल्या वेगळ्या गोष्टी नाही. आणि जसं मी ॲक्सिडेंटनंतर माझा जो एकदम बॅड पॅच चालू झाला, तेव्हा मला एकाच माझ्या मित्राने माझी अख्खी अशा कंडिशन, म्हणजे मी त्याला भेटायला जाताना पण म्हणजे सगळीकडनं बेल्ट लावलेला होता क्रॅकचा. मला फुल पॅन्ट घालता 3/4 होती, सगळीकडे बँडेज तसलंच माझं सगळ्या गोष्टी घेऊन मी त्याला भेटायला जाऊन त्याला सगळे माझी कंडिशन सांगून, पण त्यांनी माझ्यावर इन्व्हेस्ट केले पैसे. की हां बाबा तू करू शकतो आणि तू कर. त्याने मला चान्स दिला तिथं. म्हणजे जेव्हा मी संपलो होतो, खरा खर्चा संपलो होतो, तेव्हा मला त्यांनी चान्स देऊन मला परत पिकअप दिलं. आणि त्या लोकांच्या त्याच्यासोबत राहून, कारण त्याची पण स्टोरी माझ्यासारखीच आहे, माझ्यापेक्षा डेंजर आहे. त्यांनी पण झिरोतनं त्यांनी ग्रोथ घेतली. त्यामुळे मला त्याच्यासोबत राहून त्यांनी पण भरपूर गोष्टींचा सल्ला दिला की काय कसं करायचं. त्याच्या अनुभवावरनं मला सांगत गेला. त्यामुळे मला त्या गोष्टी कळत गेल्या. म्हणून म्हणलं मला देवाने प्रत्येक ठिकाणी अशा सराउंडिंगमध्ये सोडलं की मी जिथून रिफ्रेश होईल परत. बरोबर आहे. नवीन लोक दिली की जिथनं मला त्यांच्याकडनं काही ना काही शिकायला मिळत गेलं, त्यांचा सपोर्ट मिळाला. बरोबर. मी पुढे चालत राहिलो. बरोबर. आणि अजून भरपूर मला पुढे जायचंय. बरोबर आहे. असं नाही की मी इथंच थांबलो किंवा संपलो. असे भरपूर कितीही अडथळे येऊ दे, सगळे अडथळे फेस करायची ताकद दिलेली आहे आपल्याला देवाने. त्यामुळे आता सगळे अडथळे छोटे वाटतात, एवढे अडथळे सहन केलेत. बरोबर आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचं पण काहीतरी मोठं विजन, माझ्यापेक्षा जास्ती माझ्या देवावर मला विश्वास आहे. बरोबर. तो माझ्यासाठी काही ना काहीतरी असं करू शकतो. आजही करू शकतो, पुढच्या महिन्यात करू शकतो, पुढच्या वर्षी करू शकतो. बरोबर आहे. पण असं काहीतरी करेल की मी जे 10 वर्ष घातलेले त्याचा मला अख्खा बेनिफिट तिथं मिळेल. बरोबर. आणि सक्सेस ही काही गोष्ट अशी नाहीये की त्यासाठी शो ऑफच केला पाहिजे. बरोबर. की म्हणजे सगळं पैशाचा उपयोग तर केलाच पाहिजे. पैसे कमवते तर त्याचा खर्च केलाच पाहिजे. म्हणजे पैशाची काय म्हणतात त्याला आपण, उपभोग जो घेतो पैशाचा, तो तर प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. प्रत्येकाची स्वप्न पाहिजे, गाडी घर घेणं, हे घेणं, सगळ्या गोष्टी करणं. बरोबर. फिरणं. बरोबर. ज्याला सोनं नाणं घालायची आवड आहे ते घालणं, ज्याला चांगले कपडे घालायचे ते घालणं, ह्या गोष्टी केल्याच पाहिजे प्रत्येकाने. त्यासाठी कष्ट हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. तुम्ही जर जन्म घेतलाय, जन्माला आलेत माणूस म्हणून, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. बरोबर. आणि ह्या सगळ्यांना जमतात. फक्त त्यासाठी माइंडसेट तुमचा तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर. आणि माणूस किती अडचणीत असू दे, त्यांनी फक्त त्याचा माइंडसेट स्टेबल ठेवायचा. बरोबर. तो जर खचला की नाही बाबा आता मी काही करू नाही शकत, तर त्याने ठरवलं ना तो करू नाही शकत, तो तर कधीच काही करणार नाही. पण त्याने जर ठरवलं की मी करणार, बरोबर, तर जग उलट पालट झालं तरी तो करणारच. बरोबर. त्यामुळे कुणी खचायचं नाही. कितीही बॅड पॅच येऊ दे त्याच्या आयुष्यात, कितीही मोठा येऊ दे, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. अच्छा, या दुनियेत प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. त्यामुळे मार्ग भेटतात, तर आपण फक्त चालत राहायचं असतं. थांबला की थांबला. त्यामुळे चालत राहा, तुम्हाला मार्ग मिळतील. तुम्ही युथला काय मेसेज द्याल की युथनी बिझनेस करायला पाहिजे की युथनी फक्त जॉब करायला पाहिजे? सगळ्यांनाच बिझनेस जमत नाही माझ्या अंदाजे. बरोबर. काही काही अशा असतात की त्यांना ते जॉबमध्येच खुश असतात. बरोबर. किंवा ज्यांना रिस्क वाटते, भरपूर घाबरतात. बरोबर. आणि बिझनेस हा रिस्कीच असतो. ज्याच्यात रिस्क घ्यायची ताकद असेल आणि त्याला ताकद असेल, कॅपेबिलिटी असेल त्याची, की बाबा नाही आपण हे करूच शकणार, ज्याच्यात हिंमत स्वतःच्या मनातनं ताकद असेल त्याची, तर त्यांनी 100% बिझनेस करावा. बरोबर. ज्याला नोकरीच करायची त्याने नोकरीच करायला पाहिजे. बरोबर. कारण त्याला मनातच नाही बिझनेस करायचं, तर त्याला बळच कोण आणू नाही शकत बिझनेसमध्ये. बरोबर आहे. खरं तर बिझनेसमध्येच जास्ती पैसे आहेत. करेक्ट.
नोकरीमध्ये तुम्हाला सर्टन अमाऊंट ठरलेली असते तेवढीच भेटते, कधी इन्सेंटिव्ह भेटतो. बरोबर. कधी कधी मला पण असं मी विचारतो जे कामाला जातो, तुमचा पगार किती? कोणाला असतो 40,000, कोणाचा 20,000 असतो, कोणाचा 50,000, कोणाचा 80,000. मग कधी कधी मला पण प्रश्न पडतो की ह्या एवढ्याशा पैशामध्ये तुम्ही भागवता कसं? ज्याला 20,000 पगार आहे तो त्याचं घर चालवतो कसं? त्याच्या घरातल्या सगळ्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा असतात तो पूर्ण करतो कसं? बरोबर. मला कधी कधी प्रश्न पडतो या गोष्टीचा. मग मला असं वाटतं की मग मी एकदम ओके, मला देवाने बाबा एवढ्या मोठ्या इन्सिडेंट्समधनं बाहेर काढून मला निदान परत आहे तिथं परत जाऊन ठेवलाय. बरोबर. मी तिथून डायरेक्ट खाली नाही आलो किंवा मी दुकान सगळं बंद बिंद करून कुठं कामाला नाही लागलो. जे माझं एम आहे त्याच्या मागं मी पळतोच आहे. तसं बिझनेसमध्ये माणसाला रिस्क घ्यायला लागते आणि तेवढं ॲक्टिव्ह राहायला लागतं. ज्यांना रिस्क घ्यायची ताकद असते त्यांनी चांगला अभ्यास करायचा एखाद्या गोष्टीचा. बाबा हे प्लॅनिंग करायचं मेन म्हणजे की प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगनेच सक्सेस होती. आता ह्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टीच मला काही वर्षापूर्वी कळल्या ॲक्सिडेंट नंतर. बरोबर. त्याच्या आधी मला हे काही माहीत नव्हतं, मला सांगणाऱ्यांचं मी ऐकतही नव्हतं, मी माझ्या धुंदीत होतो. बरोबर आहे. जेव्हा कळतात तेव्हा तो लेट होतो. बरोबर. पण त्या लेटवर पण जर ॲक्शन घेतली तर त्या कव्हर करायला म्हणजे तुम्ही जरी 9-10 वर्ष बॅड पॅच असेल किंवा तुमच्या चुका झालेल्या असतील भरपूर, तुम्ही भरपूर गोष्टींमध्ये अडकलेले असाल, पण जर तुम्ही त्या चुका सुधारल्या आणि तुम्ही जर मनात ठरवलं की नाही हे करायचं म्हणजे करायचं तर मी हे करू शकतो, तर तुम्ही 10 वर्षाची गोष्ट एका वर्षात पण अख्खी कव्हर करू शकता. बरोबर. एका वर्षात पण तुम्ही अख्खा 10 वर्ष जेवढं गमवलंय, तुम्ही जर 10 वर्षात 1 कोटी रुपये घालवले असतील किंवा तुमचा लॉस झाला असेल तर तुम्ही तो अख्खा त्याच्या डबल प्रॉफिट कव्हर करू शकता. बिझनेसमध्ये ही ताकद आहे. बरोबर. फक्त तुम्ही ते सिस्टमचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. व्यवस्थित प्लॅनिंग पाहिजे. करेक्ट. कधी काय करायचं ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. हे प्लॅन करतोय हा समजा आपण नाही झाला सक्सेस तर दुसरा लगेच रेडी पाहिजे. बरोबर. प्लॅन बी, प्लॅन सी, तुमचे किती बी प्लॅन करा पण मोस्टली तुम्ही प्लॅन केलेच पाहिजे. बरोबर. सिस्टममध्ये राहिले पाहिजे. त्या सिस्टम आखली पाहिजे. स्वतःचं सगळी लिहून सिस्टम लिहिली पाहिजे अख्खी. बरोबर. ती डोक्यात असून होत नाही. तुम्ही जेव्हा ती वहीवर लिहून काढता बरोबर तर तुम्हाला कळत जातं की कसं करायचंय, काय करायचंय, कुठलं पाऊल कधी टाकायचंय. आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिटर एवढे आहेत की तुम्हाला तुमची जिथं डोकं बुद्धी बंद होती तिथनं चालू करणारी पण लोक आहेत. बरोबर. ज्यांची डोकी तिथनं चालू होतात. जिथं एखाद्या माणसाचं डोकं संपतं बरोबर तिथनं दुसऱ्याची बुद्धी चालू होती. बरोबर. त्याला एक्सपिरियन्स लागतो तेवढा. करेक्ट. आणि मी पण कधी कधी माझ्या शॉपमध्ये अशा ऑफर लावतो किंवा मी अशा रेटमध्ये विकतो की लोक पण दुसरे म्हणतात की तू हे करतो कसं किंवा हे कसं. ते माझा एक्सपिरियन्स आता मी काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्सच एवढा आहे माझ्याकडं की मला माहिती आहे कधी काय करायचं. आणि मी चुकाच एवढ्या केल्यात त्यामुळं मला माहिती आहे इथं चुकलं की असं होणार आहे, त्यामुळे इथं नाही जायचं. आणि कॉम्पिटिटर तुम्ही जर कॉम्पिटिशनच करत बसले एखाद्यासोबत बरोबर तर तुमची ग्रोथ कधी होणार नाही. बरोबर. कारण एखादा एक्सपिरियन्स वाला असतो आपल्या समोर, त्याला एक्सपिरियन्स असतो त्या गोष्टीचा. बरोबर. त्याला माहिती असतं कुठं थांबवायचं आणि कुठं चालू करायचं. बरोबर. आणि समोरचा जो असतो तो नवीन असू शकतो. नवीन जर असेल तर त्याला माहित नसतं त्यातलं बरोबर की पुढचा काय स्ट्रॅटेजी काय वापरते त्याची बिझनेसची. माणूस त्याला कॉम्पिटिशन द्यायला मग काही करायला बघतात. ही नवीन पोरं तर काही करायला बघतात. मग म्हणजे आमच्या याच्यामधलं सांगतोय मेन्सवेअरमध्ये की समोरच्यानी 500ची गोष्ट 400ला विकायला लागली की हा लॉसमध्ये पण विकतो कोण. बरोबर. पण हे असं काही नसतं, कोण फुकट विकत नसतं. बरोबर. त्याच्या मागे त्याचा काही ना काही फायदा असतोच. बरोबर. आणि असं जास्ती स्वस्त पण काही नसतं. आता लोक 1000ला 5 शर्ट 1000ला 4 शर्ट देतात. अशा आम्ही भरपूर ऑफर बघत असतो. पण एवढ्या स्वस्तमध्ये काय पाहिजे तशी क्वालिटीचं बनत नसतं. ते काम चालवण्यापुरतं असतं. तुम्हाला जर चांगलंच घालायचं असेल, तुम्हाला जर चांगलंच स्वतःला चांगलंच दाखवायचं असेल लोकांपुढे तर तुम्हाला तसे चांगले पैसे पण खर्च करायला लागतात. बरोबर. तुम्हाला स्वस्त पाहिजे तर स्वस्त पाहिजे तेवढं 100 रुपयाला पण भेटतं. तीच गोष्ट 1000 रुपयाला पण भेटते, 1 लाख रुपयाला पण भेटते, 1 कोटीला पण भेटते. बरोबर. घ्यायची कुठली तुमच्या हातात आहे. बरोबर. तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर त्यासाठी चांगले स्टोअर्स आहेत. बरोबर. तिथं तुम्ही जाऊन खरेदी करा. बरोबर. उगाच मार्केट घाण करून बरोबर काय भेटत नसतं. कोणालाच काय हाताला लागत नाही. बरोबर. घाण करणाऱ्याला पण लय पैसे भेटत नसतात. बरोबर. आणि ते तिथं जाऊन घेतात बरोबर. त्यांना पण त्या गोष्टीचा असा लय मोठा प्रॉफिट होत नसतो. बरोबर.